नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टीचर स्टुडंट डिस्कशन सेशन घेणार आहोत, ज्याचं थीम परीक्षा पे चर्चा असं मी देण्यात दिलेलं आहे. 7/3/2025 रोजी ऑफलाईन स्वरूपात हा सेशन मी घेणार होतो, परंतु काही कारणास्तव हे सेशन घेणं मला शक्य झाले नाही, म्हणून मी हे ऑनलाईन घेत आहे. यामध्ये सर्व माहिती व्यवस्थितपणे ऐकून सर्व विद्यार्थ्यांनी आपापली अटेंडन्स यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि वर्ग टाकायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करेल, ज्यावर तुम्ही तो फीडबॅक फॉर्म भरून जमा करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परीक्षा संबंधित महाविद्यालयाचे काही नियम असतात. आपले जे फायनल पेपर आहेत त्या संबंधित काही नियम मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिला म्हणजे महाविद्यालयाचा ड्रेस कोड. मुलांसाठी अशा प्रकारे पर्पल शर्ट अँड ब्लॅक पॅन्ट. मुलींना कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी पंजाबी सूट घेतलं तरी प्रेफरेबल आहे. दुसरा नियम, महाविद्यालयाचा ID कार्ड असणे आपल्याकडे आवश्यक आहे किंवा आपलं आधार कार्ड आपल्यासोबत परीक्षेला असणे आवश्यक आहे. परीक्षा देताना लागणाऱ्या सर्व वस्तू ज्या असतील, अकाउंटचा किंवा कॉस्टिंगचा, टॅक्सचा पेपर जर असेल तर आपल्याकडं कॅल्क्युलेटर असणे आवश्यक आहे. आपली पट्टी, पेन्सिल, जे काही साहित्य परीक्षेसाठी लागणार आहेत ते आपल्याकडे असणे आवश्यक आहे. हॉल तिकीट घेण्या अगोदर आपण आपले क्लिअरन्स पूर्ण करणे. पेंडिंग फी असेल तर ती अगोदरच नील करणे. बरेच विद्यार्थी ओपन कॅटेगरीतून येतात किंवा SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची काही मागील आणि आत्ताची काही फी बाकी असते. अशा विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट येण्या अगोदरच क्लिअरन्स भरतानाच आपली फी काय करायची, क्लिअर करायची. अन्यथा त्यांचा फॉर्म पुढं फॉरवर्ड किंवा त्यांना ती फी पूर्ण भरल्याशिवाय क्लिअरन्स पूर्ण करता येणार नाही. कॉपीमुक्त परीक्षा होतील. ज्या प्रकारे 12वीची परीक्षा होत आहे त्याच प्रकारे सिनियर कॉलेजची देखील परीक्षा हे कॉपीमुक्त होतील. मोबाईल महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारची परवानगी तुम्हाला देण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल आपल्या जबाबदारीवरती घरी ठेवावा किंवा महाविद्यालयाच्या बाजूच्या परिसरामध्ये ठेवण्यात यावा. अशा प्रकारे आपला जो फायनल पेपर असतो, विद्यार्थी बराच वेळा माहिती लिहित असताना आन्सर शीटवरती चुकीची माहिती लिहित असतात. आता मी हा एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे आपला जो फायनल पेपर आहे तो चेक आणि मॉडरेट होत असतो. तुम्ही जर या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी आपल्याला बारकोड लावण्यात येतो. एक्झामिनेशन टाकताना बरेच विद्यार्थी याच्यावर चुकवतात. आपली एक्झामिनेशन कोणतं आहे, आपला पॅटर्न कोणता आहे आणि आपण कोणते पेपर देतो आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे 2019 पॅटर्न, मार्च-एप्रिल 2024. डेट जी असेल ती व्यवस्थित टाकावी. डेट आणि डेट हे दोन्ही असणे आवश्यक आहे. सब्जेक्टचं नाव टाकताना विद्यार्थ्यांनी तो सब्जेक्टचं नाव ज्या हॉल तिकीटवर जसं नाव आहे सेम त्याच प्रकारे टाकावे. त्यानंतर तुमचा जो सीट नंबर असेल, जो हॉल तिकीटवर सीट नंबर आहे तो सीट नंबर या ठिकाणी टाकावा. सेशन आपल्याला नसतो. मीडियम ऑफ आन्सर, आपला पेपर इंग्लिशमध्ये असेल तर तो इंग्लिश टाकावा, मराठी असेल तर मराठी टाकावा. सीट नंबर टाकताना कधी पण शेवटून सुरुवात करावी आणि पुढचे जे कॉलम असेल त्याच्यामध्ये डॅश करायचे. जे आपण अंकी लिहिले आहे तेच अक्षरे देखील तुम्हाला लिहायचं आहे. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेटच्या जागी विद्यार्थ्यांनी आपली सही करायची आहे आणि सिग्नेचर ऑफ सुपरवायझर या ठिकाणी आपल्या एक्झामच्या वेळेस जे सुपरवायझर असतील ते या ठिकाणी सही करतील. ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहितात, चेकिंगला जातात, एक्झामिनर हे त्याचे मार्क या ठिकाणी लिहित असतो आणि मॉडरेटर त्याचे मार्क या ठिकाणी हिरव्या पेनाने लिहित असतो. अशा प्रकारे आपला हा जो फायनल पेपर असतो तो लिहिला जातो आणि अशा प्रकारे ते चेक होतात. आता काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहूया. एक, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात प्रवेश घेतात तर त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इंटरनल असेसमेंट म्हणून असतात. त्यामध्ये अंतर्गत असाइनमेंट 10 मार्कसाठी असेल तर ती तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे. ती जर पूर्ण नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲब्सेंट म्हणून गृहीत धरले जातात आणि आपल्याला त्या ठिकाणी त्याचे मार्क्स भेटत नाही. जे मार्क आपल्याला हातचे मार्क असतात.
दुसरं अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, त्यालाच आपण इंटरनल एक्झाम देखील म्हणतो. ते 30 मार्काची असते. 30 पैकी विद्यार्थ्याला 12 मार्क असणे आवश्यक आहे. जर 12 मार्क नसतील तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी फेल होतो. प्रात्यक्षिक परीक्षा किंवा आपण त्याला प्रॅक्टिकल एक्झाम देखील म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला वही पूर्ण करावी लागते आणि त्या वहीवरती आपल्याला वाहिवा द्यावी लागते. म्हणजेच आपल्याला ओरल असते, ती तुमची 5 मार्काची ओरल आणि 15 मार्काची वही असते. एक्झाम फॉर्म. आता हा टी वाय बी कॉमचा परीक्षा फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो, हा 6व्या सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता टी वायच्या फायनल इयरला आहेत त्या विद्यार्थ्याचा हा फॉर्म आहे. कधी पण फॉर्म तुम्ही जेव्हा भरतात त्या फॉर्मवर येस आणि नो हे ऑप्शन अतिशय महत्त्वाचे असतात. काही विषय तुमचे प्रॅक्टिकलचे असतात आणि काही थेरॉटिकलचे असतात. जे प्रॅक्टिकलचे विषय आहे ते 50 मार्काचे आणि थेरॉटिकलचे जे आहे ते 70 मार्काचे एक्झाम असते. म्हणून त्या ठिकाणी आपला वाय किंवा नो आलेला आहे किंवा नाही हे बघणे आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ऑडिट अँड टॅक्सेशन हा 50 मार्काचा पेपर असतो. त्याला इंटरनल पण द्यावी लागते, एक्सटर्नल पण द्यावी लागते आणि त्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला वाय दिलेला आहे. त्याच प्रकारे स्पेशल विद्यार्थ्याचा विषय स्पेशल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणून इथं बी दाखवत आहे. ज्याचं कॉस्टिंग असेल, BEE असेल ते इथं येईल. आणि यांचं पण देखील सेम तेच आहे. 50 मार्काचा पेपर असल्यामुळे यांना प्रॅक्टिकल देखील आहे. एस-वाय बी-कॉम. आता एस-वाय बी-कॉमला विद्यार्थ्यांचे क्रेडिट कमी पडत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल, विद्यार्थ्याचा हा 4था सेमिस्टर आहे. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट कोड दिलेला असतो. त्या सब्जेक्ट कोड पुढे तुम्हाला त्या विषयाचं नाव दिलेलं असतं. पेपरला तुम्हाला हे सब्जेक्ट कोड आणि पेपरचं नाव हे दोन्ही टाकावे लागतात. या ठिकाणी पण सेम आहे. बिझनेस कम्युनिकेशन हा प्रॅक्टिकलचा विषय आहे. 50 मार्काचा पेपर आहे. म्हणून इंटरनल, एक्सटर्नल आणि प्रॅक्टिकल हे सर्व गोष्टी याला येतील. ज्या ठिकाणी नो आहे तो पेपर तुमचा 70 मार्काचा आहे. आता या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ते म्हणजे GR6A. त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन इन समर स्कूल प्रोग्राम ऑर शॉर्ट टर्म कोर्स नॉट लेस दॅन 1 वीक ड्युरेशन. या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट टर्म कोर्स पूर्ण करायचा आहे, जो तुम्हाला महाविद्यालयातून प्रोव्हाइड केलेला असतो. तो विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. दुसरा GR7A आहे, ज्यामध्ये तुम्हाला सायंटिफिक सर्वे आणि सोसायटिकल सर्वे आहे. सायंटिफिक सर्वे हा शक्यतो सायन्सच्या विद्यार्थ्यांना असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोसायटिकल सर्वे करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 2-2 क्रेडिट देण्यात येणार आहे. आपण जर हे पूर्ण केलं तरच आपल्याला याचे 4 क्रेडिट भेटतील, अन्यथा आपल्याला याचे क्रेडिट भेटणार नाही. तुम्ही शॉर्ट टर्म कोर्समध्ये सहभागी होणार असाल तेव्हा तुमची एक्झाम होईल आणि त्याचा जो सर्टिफिकेट भेटेल तो सर्टिफिकेट तुम्ही महाविद्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्यानंतरच तुमचे शिक्षक तुम्हाला मार्क देऊ शकतात. दुसरा जो आहे तो सोसायटिकल सर्वे. याचा तुम्हाला एक क्वेश्चनरी बनवायची, ती मी तुम्हाला पुढे देणार आहे. ती क्वेश्चनरी बनवून त्यावरती तुम्हाला एक रिपोर्ट जनरेट करायचा आहे. तो 15 ते 20 पानाचा असला तरी सफिशियंट आहे. टू क्रेडिट कोर्स यासाठी तुम्हाला मी माहिती देणार आहेत. आता जो GR6A आहे यामध्ये शॉर्ट टर्म कोर्स आहे. मी यासाठी तुम्हाला इस्रो आणि यूट्यूब असे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना इस्रोचं करायचं असेल ते इस्रोचं करू शकतात आणि यूट्यूबवरती माझं शॉर्ट टर्म कोर्स सुरू आहे इन्कम टॅक्सवरती, तर ते विद्यार्थी त्याच्यावरती अटेंडन्स घेऊन शेवटी त्यावरती फायनल ऑफलाईन प्रमाणे एक्झाम देऊ शकतात. इस्रोचं जी रजिस्ट्रेशन आहे किंवा तो कोर्स कसा अप्लाय करायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि GR6 म्हणजे जो तुमचा सोशल सर्वे असेल किंवा सोसायटिकल सर्वे असेल तो कशा प्रकारे लिहायचा याची देखील मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम आपण इस्रोबद्दल माहिती करू की याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्या कोर्सला अप्लाय कसं करायचं, जेणेकरून आपल्याला त्याचं सर्टिफिकेट भेटेल आणि 2 क्रेडिट अर्न करता येतील. चला मग, आता ही इस्रोची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही सरळ रजिस्ट्रेशन प्रोसेसला जातात. किंवा या ठिकाणी हा स्कॅनर जो दिसतोय, तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये हा स्कॅनर स्कॅन केला तर सरळ तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊ शकतात. आता स्टेप बाय स्टेप आपण इस्रोचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, न्यू रजिस्ट्रेशन असेल तर तो कशा प्रकारे करायचा किंवा ऑलरेडी रजिस्टर दाखवत असेल तर त्यासाठी काय करावं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. पहिला स्टेप जे आहे ते तुम्ही या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं पूर्ण नाव, ज्या प्रकारे आपलं 12वी किंवा 10वीचं रिझल्टवरती नाव आहे सेम त्या प्रकारे नाव टाकावे. त्यानंतर आपला जो मोबाईलमध्ये करंट ईमेल
लॉग इन आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकावा, तोच परत कन्फर्म करण्यासाठी टाकावा. पासवर्ड जनरेट करताना पासवर्ड हा संत @123 यस कॅपिटल असा टाकावा आणि तोच पासवर्ड रिटाईप करा, म्हणजे तो बरोबर आहे किंवा चुकीचा या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा दिलेला असेल तो कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. स्टेप 2, तुम्हाला एक मेल येईल. तुम्ही जो ईमेल आय डीवरती मेल आय डी टाकला होता त्या मेल आय डीवरती तुम्हाला एक व्हेरिफिकेशनचं मेल येईल. त्या मेलवरती व्हेरिफिकेशन वरती तुम्ही क्लिक करायचं आहे, तेव्हाच तुमचं रजिस्ट्रेशन हे ॲक्टिव्ह होईल. ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेला ईमेल आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा शेजारचा दिलेला कॅप्चा जो असेल तो या ठिकाणी टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तिसरी स्टेप आहे ते तुमचं लॉग इन झाल्यानंतर ही विंडो तुम्हाला ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिलेक्ट कोर्स नेम, मोड ऑफ रजिस्ट्रेशन, नोडल सेंटर. स्टेप 4 मध्ये जे सिलेक्ट कोर्स नेम आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या खाली तुम्हाला जे कोर्स असतील त्या कोर्सपैकी कोणत्याही एका कोर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोड ऑफ रजिस्ट्रेशन तुम्ही टाकताना रजिस्ट्रेशन थ्रू इस्रो नोडल सेंटर या बटनावरती क्लिक करायचं. इंडिव्हिज्युअल तुम्ही क्लिक करायचं नाही. इंडिव्हिज्युअल जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार नाही. रजिस्ट्रेशन थ्रू इस्रो नोडल ऑफिसर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नोडल सेंटरवरती संत कोंडाजी बाबा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कोथरूड असं टाईप करायचं आहे किंवा संत कोंडाजी बाबा असं टाईप केलं तरी तुम्हाला खाली ड्रॉप डाऊन लिस्ट दिसेल, त्याच्यातून तुम्ही नाव ते सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला माझं नाव दिसेल, हेच नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, नाही तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार नाही. त्यानंतर बेसिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला जो ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन इयर यावरती बटनावरती क्लिक करायचं आहे. बेसिक नॉलेजमध्ये येणे म्हणजे नॉट ॲप्लिकेबलवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि हे क्रेडिट तुम्ही कशासाठी अर्न करताय तर अशा वेळेस तुम्ही 2 क्रेडिट या ठिकाणी टाईप करायचं आहे. स्टेप 6, आता या ठिकाणी तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल विचारली जाईल. या पर्सनल डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचं जे असेल ते या बटनावरती क्लिक करून तुम्ही मिस्टर मिसेस काय असेल ते सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. तुमचं वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. तुमचं जेंडर, त्याच्यानंतर तुमची नॅशनॅलिटी इंडियन ही म्हणून सिलेक्ट करायची आहे. तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो सिटी असेल तो सिटी या ठिकाणी टाईप करा. तुमची कंट्री सिलेक्ट करा. तुमचा स्टेट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात आणि शेवटी तुमचा झिप कोड जो असेल तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. स्टेप नंबर 7, यानंतर तुम्हाला हायर क्वालिफिकेशन या हा असा ऑप्शन दिसेल. या ड्रॉपडाऊनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पर्स्युइंग आहात, तुम्ही जर ग्रॅज्युएशन कंप्लीट करत असाल, शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही पर्स्युइंग ग्रॅज्युएशनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा मेजर सब्जेक्ट जो असेल, फॉर एक्झाम्पल हा अकाउंट आहे, तुमचा कॉस्टिंग असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी तो टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटीचं संपूर्ण नाव तुम्ही या ठिकाणी फिल करायचं आहे आणि इयर ऑफ पासिंग, तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पास होणार आहात या ठिकाणी तुम्हाला ड्रॉपडाऊन ऑप्शन दिसेल. यावरती तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला वर्ष दिसतील. तुम्ही जे ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार असेल त्याचं इयर सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफेशनल डिटेल विचारली जाईल. त्याच्यामध्ये एम्प्लॉई स्टेटस, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, सेल्फ एम्प्लॉय असाल, फॉरेन स्टुडंट असाल, कोणी असेल. आता तो विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी या स्टुडंटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, तुमची ऑर्गनायझेशन कोणती, गव्हर्नमेंट असेल, अकॅडमी असेल, NGO असेल, प्रायव्हेट असेल किंवा अदर असेल. त्या ठिकाणी यांची प्रायव्हेट आहे म्हणून मी प्रायव्हेटवरती क्लिक केलं आहे. डिजिग्नेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्टुडंट म्हणून टाकायचं आहे.
ऑर्गनायझेशन म्हणजे तुमच्या महाविद्यालयाचं संपूर्ण नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर अपलोड युअर फोटो. विद्यार्थ्यांनी 500 KB पर्यंत त्याचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही पासपोर्ट, वोटर ID, पॅन कार्ड, आधार कार्ड, एम्प्लॉय किंवा हे सर्व गोष्टी याच्यामध्ये देऊ शकतात. आता हे गोष्टी देत असताना तुम्हाला मी या ठिकाणी आधार कार्ड हा सिलेक्ट केला आहे. आधार कार्ड दिलेला असेल त्या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आधार कार्डच अपलोड करावे लागेल. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड अपलोड करावं लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर मेन्शन करायचा आहे. ते झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. तुम्ही जर या ठिकाणी पाहिला असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती दिसेल. तुम्ही जी माहिती आतापर्यंतची भरली, तुमचा फोटो असेल किंवा काय असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. आपली माहिती व्यवस्थित आहे की नाही ते बघून अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला आर यू शुअर यू वॉन्ट टू बी एबल टू रिवर्ट दिस, त्या ठिकाणी तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन असं नाव येईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर भेटेल, ज्याचा ड्युरेशन पिरियड 24 मार्च ते 28 मार्च असा आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. अशा प्रकारे मेल आल्यानंतर तुम्हाला ही डेट संपल्यानंतर 28 मार्च नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड होईल. ते सर्टिफिकेटची तुम्ही कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट मारून ते महाविद्यालयामध्ये जमा करू शकता. दुसरं जे आहे ते तुमचं शॉर्ट टर्म कोर्स. शॉर्ट टर्म कोर्समध्ये हा यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर गेले तर या ठिकाणी तुम्हाला खूप सारे व्हिडिओज पाहायला भेटतील. त्यामध्ये तुम्हाला शॉर्ट टर्म कोर्स हा सिलेक्ट करायचा आहे किंवा या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये जे शॉर्ट टर्म कोर्स आहे ते पूर्ण करू शकतात. तुम्हाला यूट्यूबची लिंक जर भेटत नसेल तर तुम्ही हा स्कॅनर स्कॅन करून यूट्यूबच्या डायरेक्ट लिंकवरती किंवा त्या प्लेलिस्टवरती जाऊ शकतात. याच्यामध्ये असलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे आणि त्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुमची अटेंडन्स द्यायची आहे. त्या अटेंडन्स दिल्यानंतर तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म प्रोव्हाइड होईल. तो फीडबॅक फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट दिलं जाईल. एक फायनल एक्झाम MCQ टाईप तुमची या शॉर्ट टर्म कोर्सवरती घेतली जाईल. आता सोसायटिकल सर्वे जो त्याच्यामध्ये GR7 होता, सायंटिफिक अँड सोसायटिकल सर्वे. आता यामध्ये कोणकोणते विषय आपण घेऊ शकतो, त्यामध्ये नंबर 1 जे आहे ते शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतील फरक असेल, महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासकीय योजना आणि त्यांचा प्रभाव, शिक्षणाचा समाजावर होणारा परिणाम, बेरोजगारांची समस्या आणि उपाययोजना, कुटुंब व्यवस्थेतील बदल आणि त्याचे परिणाम, धार्मिक सहिष्णुता आणि समाजातील बदल, सोशल मीडियाचा तरुणांवर होणारा परिणाम, कोविड नंतर समाजात झालेले बदल, स्थानिक बाजारपेठ आणि ई-कॉमर्सचा प्रभाव, शालेय शिक्षणाची सुधारणा आणि विद्यार्थी मानसिकता, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांची भूमिका, पर्यावरण रक्षण आणि जनजागृती मोहिमा, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि सुविधा, बालमजुरी कारणे आणि उपाय, लोकशाही आणि युवकांचा सहभाग. अशा प्रकारे हे सर्व तुम्ही याच्यामध्ये हे विषय काय करू शकतात, सिलेक्ट करू शकतात. यापैकी तुम्हाला कोणताही एक विषय सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला सोसायटिकल सर्वे बनवायचं आहे. आता सोसायटिकल सर्वे बनवत असताना त्याची प्रश्नावली कशा प्रकारे असावी याबद्दल आपण थोडक्यात जाणून घ्या. मी एक एक्झाम्पल घेत आहे. उदाहरणार्थ सोशल मीडियाचा तरुणावर होणारा परिणाम हा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे. असा जर विषय घेतलेला असेल तर प्रश्न कोणकोणते विचारे समोरच्या व्यक्तीला. आता विद्यार्थ्यांना देखील प्रश्न विचारू शकतात किंवा आपल्या गावामध्ये विचारू शकतात. व्हॉट्सअपवरती जाऊन ते गुगल फॉर्म बनवून किंवा एखादी माहिती बनवून त्यांच्याशी त्यांचं रिस्पॉन्स घेऊ शकतात. त्यामध्ये खालीप्रमाणे काही प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. त्यामध्ये नंबर 1 आहे, तुम्ही कोणकोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मग या ठिकाणी तुम्ही 2-3 ऑप्शन देऊ शकतात. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक असे ऑप्शन दिल्यानंतर समोरचा व्यक्ती जो असेल तो ऑप्शन सिलेक्ट करेल.
दुसरा, तुम्ही दररोज किती वेळ सोशल मीडियावर घालवतात, मग तुम्ही या ठिकाणी त्यांचा वेळ द्यावा. 1 तास असेल, 2 तास असतील, काय असेल त्या प्रकारे. त्यानंतर सोशल मीडियाचा तुमच्या अभ्यासावर किंवा कामावर काही परिणाम होतो का? या ठिकाणी तुम्ही यस आणि नो या टाईपचे प्रश्न विचारू शकतात. सोशल मीडियामुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर काही प्रभाव होतो का? या ठिकाणी पण देखील सेम प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. सोशल मीडियावरील माहिती कितपत विश्वासार्ह असते? मग तुम्ही त्या ठिकाणी खूप सारे 1 किंवा 3 ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतात. सोशल मीडिया आत्मविश्वास वाढतो का ती कमी होतो? हा देखील यस नो टाईप प्रश्न आहे. त्यानंतर सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव होतो. या ठिकाणी देखील तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक असे 2 गोष्टी या ठिकाणी खाली ऑप्शनला देऊ शकतात. तुमच्या मते सोशल मीडिया व्यसन लावणारे आहे का? या ठिकाणी यस नो टाईप हा प्रश्न आहे. सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही मुख्यत्वे मनोरंजनासाठी करता की माहितीसाठी मिळवण्यासाठी करतात? या ठिकाणी तुम्ही मनोरंजनासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी हे 2 ऑप्शन देऊ शकतात. ऑनलाईन ट्रेड आणि चॅलेंजर्समध्ये सहभागी होण्याचा तुमचा अनुभव कसा आहे? या ठिकाणी समोरची व्यक्ती त्यांचा अनुभव स्पष्ट करण्यासाठी तुम्ही शॉर्ट नोट्स त्या ठिकाणी देऊ शकता. सोशल मीडिया खोटी माहिती पसरवण्याचा तुमच्या जीवनात काही परिणाम झाला आहे का? यस आणि नो टाईप्स हा प्रश्न आहे. तुम्हाला कधी ऑनलाईन सायबर बुलिंगचा सामना करावा लागला आहे का? सायबर बुलिंग म्हणजे फ्रॉड वगैरे काय असतात, यामध्ये या गोष्टी इन्क्लूड होत असतात. हा देखील यस नो टाईपचा प्रश्न आहे. सोशल मीडियावर जाहिराती तुमच्या खरेदी करण्याचे सवय प्रभाव टाकतात का? हा पण यस नो टाईप प्रश्न आहे. सोशल मीडियाचा वापर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काही उपाय करता का? या ठिकाणी तुम्हाला उपाय द्यायचे आहेत किंवा तो समोरचा व्यक्ती तुम्हाला जे आन्सर सांगेल तो शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही टाकू शकता. भविष्यात सोशल मीडियाच्या समाजावर कसा प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटते? या ठिकाणी तुम्हाला एक नोट द्यायची आहे किंवा सजेशन घ्यायचं त्या व्यक्तीकडून. 3 किंवा 4 ओळीचं हे सजेशन असेल. आता ही जी प्रश्नावली आहे, ही प्रश्नावली बनवायची कुठे? तर तुम्ही एक्सेल याचा वापर करू शकतात किंवा गुगल फोरम याचा देखील वापर करू शकतात. गुगल फोरम हा तुम्हाला मोबाईलमध्ये देखील बनवता येईल. ज्याच्याकडे डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल ते लॅपटॉपवरती देखील बनवू शकतात. गुगल शीट देखील तुम्हाला बनावं लागेल. गुगल फॉर्म हे आत्ताच्या जगाच्या नुसार एकदम प्रेफरेबल आहे. यामध्ये तुमचा डेटा ॲनालिसिस सर्व माहिती तुम्हाला ॲक्युरेटपणे गोळा करता येते. मग त्यासाठी गुगल फॉर्मच शक्यतो विद्यार्थ्यांनी वापरावा. पुढं जो TYBCOMच्या अतिशय महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे इंटर्नशिप रिपोर्ट. याची जी फाईल आहे, ही फाईल मी तुम्हाला सगळ्यात शेवटी जेव्हा आपलं PPT प्रेझेंटेशन होईल त्याची एक PDF एक्झाम्पल म्हणून देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आणि तो रिपोर्ट कसा बनवायचा आहे याची माहिती आपण घेणार आहोत. आता पासिंग मार्कचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे असतं? इंटरनल एक्झाम जर तुमची 30 मार्काची झाली तर त्यासाठी तुम्हाला 12 मार्क पाडणे हे अतिशय आवश्यक आहे. हे 12 मार्क जर तुम्हाला पडले नाही तर तुम्ही फायनल पेपर जरी दिला त्याच्यात पास झाले तरी इंटरनलमध्ये फेल होशाल. प्रॅक्टिकल एक्झाम हा 20 मार्काची असते. त्यामध्ये तुम्हाला 8 मार्क असणे आवश्यक आहे. 20 मार्कामध्ये तुम्हाला ओरल आणि दुसरी वही नोटबुक तुमची या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला 8 मार्क पाडणे आवश्यक आहे. एक्सटर्नल एक्झाम म्हणजे तुमची फायनल एक्झाम. यामध्ये तुम्हाला 70 मार्काचा पेपर असतो. 70 पैकी तुम्हाला 28 मार्क पाडणे हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 28 पाडायला लागतील आणि या ठिकाणी तुम्हाला 12 मार्क पाडायला लागतील. आणि ज्या विषयाला प्रॅक्टिकल आहे त्या विषयासाठी तुम्हाला 8 मार्क असणे कमीत कमी आवश्यक आहे. हे तिन्ही जर तुमचे पासिंग पुरते मार्क असेल तरच तुमचा त्या विषयाचा रिझल्ट क्लिअर येईल, अन्यथा तो रिझल्ट फेल येईल. त्याच्यानंतर एक्सटर्नल एक्झाम जर 50 मार्काची असेल तर यासाठी तुम्हाला 20 मार्क असणे आवश्यक आहे. 20 मार्क तुम्हाला एक्सटर्नल एक्झामला मिळवावे लागतील. आता बरेच विद्यार्थी असाइनमेंट किंवा प्रॅक्टिकल वह्या लिहितात किंवा नोटबुक लिहितात किंवा तुम्ही जो तुमचा फायनल पेपर असेल तो लिहितात. हा एक फॉर एक्झाम्पल तुमचा हा फायनल पेपर आहे. या फायनल पेपर अशा स्वरूपाचा असतो. विद्यार्थी बऱ्याच वेळा लिहिताना खूप साऱ्या प्रकारची गिचमीट करतात, निबंध आणि ते प्रश्नाचं उत्तर देतात. तर तसं जर केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मार्क भेटणार नाही. आणि जो समोरचा व्यक्ती जो आपली वही असेल किंवा जो पेपर असेल तो चेक करत असतो
आणि ते पेपर चेक करत असताना तर जर असं गचाळ दिसलं तर तो त्या वहीचे मार्क किंवा ते पेपरचे मार्क त्या विद्यार्थ्याला देत नाही. आता यासाठी केलं काय पाहिजे? हा समजा तुमचा वहीचा पेज आहे. वहीचं पेज जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला चारी बाजूने तुम्ही ही बॉर्डर मारणे आवश्यक आहे. ही जर बॉर्डर तुम्ही चारी बाजूने मारली तर हे एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ अशा प्रकारचं दिसत असतं. आता फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तो प्रश्न दिलेला असताना तो ब्रॉड क्वेश्चन असेल, 8 मार्कला असेल, 15 मार्कला असेल, असा जर क्वेश्चन असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकल लिहित आहात, तर प्रॅक्टिकल लिहित असताना तुम्हाला मोठे प्रश्न दिले जातात. तर सर्वात पहिल्यांदा मोठे जे किंवा ब्रॉड क्वेश्चन असतात त्यामध्ये अर्थ असणे आवश्यक आहे. तुम्ही जो प्रश्न लिहितात त्या प्रश्नाचा अर्थ या ठिकाणी असतो. अर्थ नसेल तर तुम्हाला प्रस्तावना ही पुस्तकामध्ये दिलेली असते, तर ती असणे या ठिकाणी आवश्यक आहे. अर्थ झाल्यानंतर कोणते तरी एक व्याख्या तुम्ही लिहिणे आवश्यक आहे. मोठा ब्रॉड क्वेश्चन आहे, ह्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला मार्क आहे. अर्थ असेल त्याला 1 मार्क असेल, व्याख्या असेल त्याला 1 मार्क असेल. त्यानंतर तुम्हाला एखादा प्रश्न विचारले, एखादा फायदे किंवा तोटे विचारले असतील, तर तुम्ही या ठिकाणी आकृती काढायची. फायदे असतील, त्याचे पॉईंट असतील, त्या पॉईंटचे एक डायग्राम काढणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. ती डायग्राम तुम्ही त्या पॉईंटनुसार ॲडजस्ट करू शकता. हीच काढली पाहिजे असं काही नाही. तुम्ही पिरॅमिड काढू शकतात किंवा रो काढू शकतात. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात. पण त्या अगोदर तुम्ही त्या विषयासंबंधीची आकृती काढणे आवश्यक आहे. आणि आकृती काढल्यानंतर त्या पॉईंटचं तुम्ही एक्सप्लेनेशन करायचं, स्पष्टीकरण लिहायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पेपर किंवा प्रॅक्टिकल वही जर लिहिली तरच समोरचा जो चेकर असतो तो तुम्हाला मार्क देतो. म्हणजे या विषयाला हा प्रश्न आहे फॉर एक्झाम्पल, याला जर तुम्हाला 8 मार्क असतील तर तो समोरचा अशा प्रकारे लिहिला जातो तुम्हाला 7 तरी मार्क देतो. जर तो निबंध आणि पूर्ण सरसकट लिहिला तर तो तुम्हाला 2 किंवा 3 मार्क अशा प्रकारे देत असतो, कारण त्याच्यातून त्याला काही बोधच होत नाही. त्यामुळे तुमची असाइनमेंट, प्रॅक्टिकल आणि तुमचा जो फायनल पेपर आहे तो सेम अशाच प्रकारे लिहावा. आता काही IMP क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत आणि पुढचे जे आपले व्हिडिओ होणार आहेत त्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक विषयासंबंधी एक सेपरेट PPT बनवून तुम्हाला YouTube थ्रू सर्व IMP क्वेश्चन देणार आहेत. मी एक्झाम्पल म्हणून फक्त TIVA-BCOMचा जो बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क जो आहे याचे काही IMP क्वेश्चन घेतलेले आहेत. ते IMP क्वेश्चन या प्रकारे आहेत. तुम्ही याचा फोटो काढू शकतात किंवा पॉज करून ते राईट डाऊन देखील करू शकतात. याचे तो प्रश्न फायनल पेपरला किती मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा किती मार्काला विचारलेला आहे याची माहिती यामध्ये दिलेली आहे. आता हे ब्रॉड क्वेश्चन झाले. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स देखील असतात. ते शॉर्ट नोट्स पण कोणत्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकतात. हे शॉर्ट नोट्स तुम्ही फोटो काढून घेऊ शकतात किंवा राईट डाऊन, व्हिडिओ पॉज करून राईट डाऊन करू शकतात. आता प्रॅक्टिकल बुकचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं. जेव्हा तुम्ही एखादी प्रॅक्टिकल वही लिहितात तर प्रॅक्टिकल वहीचा जो पेज असतो ते प्रॅक्टिकल लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला एक ब्लँक पेज कोरं ठेवावं लागतं. आता ते ब्लँक पेजवरती लिहायचं काय, तर या ठिकाणी तुम्हाला नेम ऑफ प्रॅक्टिकल हे द्यायचं आहे. नेम ऑफ प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही जो प्रॅक्टिकल लिहिताय त्या प्रॅक्टिकलचं संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॅक्टिकल. कमीत कमी 3 ऑब्जेक्टिव्ह तुम्ही त्या प्रॅक्टिकल संबंधित लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर गाईड नेम, तुमचे जे शिक्षक असतील, जे टीचर असतील त्या विषयाला, त्या विषयाचे गाईडचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकायचं आहे. मोड ऑफ प्रॅक्टिकल, तुम्ही ती प्रॅक्टिकल कशा प्रकारे पूर्ण केले, लायब्ररीने केलेलं आहे किंवा एखादी व्हिजिट दिली असेल, गेस्ट लेक्चर केलं असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्ही जे याच्यामध्ये जे आहेत ते मोड ऑफ प्रॅक्टिकल या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहायचं आहे. प्रॅक्टिकलमध्ये लिहित असताना बरेच वेळा तुम्हाला सोशल मीडिया, लेटर्स, रेझ्यूम अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्या ठिकाणी तुम्ही अटॅचमेंट करणे आवश्यक आहे किंवा स्टिकर लावणे आवश्यक आहे. अटॅचमेंट जोडणी आणि स्टिकर म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, याचे लोगो असतात. ते लोगो तुम्ही त्या ठिकाणी लावा आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन करा, म्हणजे ते अजून सुटसुटीत आणि चांगलं होईल. प्रॅक्टिकल हे तुम्ही प्रत्यक्षात करत असतात, त्याच्यामुळे तुम्ही ते किती इम्प्लिमेंट करतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढी चांगली वही तुमची असेल, जेवढे चांगल्या प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन करणार असाल तेवढे चांगले तुम्हाला मार्क भेटतील. डायग्राम असतात. प्रॅक्टिकल असेल, तुम्हाला मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतील त्याचे डायग्राम त्या प्रॅक्टिकलमध्ये एकदम शार्प पेन्सिलीने आखणे आवश्यक आहे. पेनाने कोणीही डायग्राम काढू नये. काय होतं, त्यांनी
समोरच्या व्यक्तीवरती बॅड इम्प्रेशन पडत असतो. त्याच्यामुळे एकदम शार्पनेस तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये असणे आवश्यक आहे. शेवटचा जो पॉईंट आहे तो तुमचा तो कन्क्लुजन. ज्या प्रकारे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहित असतात, ते ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना कन्क्लुजन ऑब्जेक्टिव्ह लिहित असताना तुम्हाला त्या ठिकाणी 3 ऑब्जेक्टिव्ह असतील तर तुमचं कन्क्लुजन देखील 3 असेल, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये एक पॅराग्राफ स्वरूपात ते कन्क्लुजन लिहू शकतात. आता या अशा प्रकारे ही पीपीटी प्रेझेंटेशन तुमचं होतं. आता आपला जो पॉईंट राहिला होता तो म्हणजे तुमचा टीवाय बीकॉमचा, किंवा जे विद्यार्थी टीवाय बीकॉमला असतील त्यांचा इंटर्नशिप रिपोर्ट त्यांनी कशा प्रकारे बनवायचा आहे, तर यावरती आपण माहिती पाहूया. हे पहा, हा इंटर्नशिपसाठीचा फ्रंट पेज आहे. या फ्रंट पेजमध्ये विद्यापीठाचा लोगो, महाविद्यालयाचा लोगो, त्यानंतर विद्यापीठाचं पूर्ण नाव, संस्थेचं पूर्ण नाव, अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचा फ्रंट पेज असणे आवश्यक आहे. तालुका असेल, टीवाय बीकॉम तुमचं सेमिस्टर कितवा आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये आपण आता एज्युकेशन घेत आहे म्हणून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम इंटर्नशिप प्रोजेक्ट इयर तुमचं 2024-25 चालू आहे म्हणून इयर त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्याचं संपूर्ण नाव, त्याच्यानंतर क्लास जो असेल तो टीवाय बीकॉम, त्यानंतर रोल नंबर जो महाविद्यालयाने त्याला प्रोव्हाइड केलेला आहे तो रोल नंबर या ठिकाणी मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक्झाम सीट नंबर जेव्हा तुम्हाला कॉलेजकडून भेटेल ते एक्झाम सीट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं किंवा ते तुम्ही लिहायचं आहे. एक्झाम सीट हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचा एक्झाम सीट नंबर चुकवला तर तुमचे मार्क देखील डिस्क्वालिफाईड होऊ शकतात. सब्जेक्टचं नाव टाकताना बरेच विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये नाव टाकतात. फॉर एक्झाम्पल बिझनेस कम्युनिकेशन असेल, टॅक्स असेल, तर विद्यार्थी या ठिकाणी फक्त टॅक्स टाकतात. तसं विद्यार्थ्यांनी करायचं नाही. सुरुवातीला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या विषयाचा सब्जेक्ट कोड डॅश करून त्या विद्यार्थ्याचं त्या विषयाचं पूर्ण नाव टाकावे. फॉर एक्झाम्पल टॅक्स असेल त्याचं पूर्ण नाव आहे ऑडिट अँड टॅक्सेशन, असे नाव या ठिकाणी सब्जेक्टचं पूर्ण टाकायचं आहे. इंटर्नशिप प्रोग्रामर जो असेल तुमचा, तुमचे जे विषय शिक्षक असतील त्या सब्जेक्टचे, त्यांची सिग्नेचर, एच ओ डी आणि एक्सटर्नल सुपरवायझर जे येतील, जे वायवा घेतील, त्यांची सिग्नेचर या ठिकाणी असेल. आता इंटर्नशिप रिपोर्ट तयार करत असताना बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना यामध्ये जोडायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे कॉलेजचं लेटर हेड विद्यार्थ्यांना या ठिकाणी जोडायचं आहे. कॉलेजचं लेटर हेड घेत असताना कॉलेजने त्या इन्स्टिट्यूट, आता मी जर एक्झाम्पल म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया घेतले, विद्यार्थी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते इंटर्नशिपला गेले होते त्या फर्मचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इथं मॅनेजर आहे, इथं प्रोपरायटर देखील असू शकतो. या खाली त्याचा ॲड्रेस, पिन कोड टाकणे. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. रिक्वेस्ट फॉर इन्क्ल्युजन ऑफ स्टुडंट ऑफ आवर कॉलेज फॉर इंटर्नशिप प्रोग्राम, म्हणजे आपले जे विद्यार्थी महाविद्यालयाचे आपण इंटर्नशिपसाठी त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करावे, असं कॉलेजने त्या फर्मला दिलेलं हे लेटर आहे. त्यानंतर ही माहिती एकदा वाचून विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे घ्यायची आहे. ज्या ठिकाणी चेंजेस असतील त्या ठिकाणी ते चेंजेस करून घ्यायचे. मेन्शन हर की डॉक्युमेंट्स, म्हणजे विद्यार्थी तिथे जाऊन काय काय शिकणार आहे, विद्यार्थ्यांनी याची कल्पना अगोदरच महाविद्यालयाला द्यावी, जेणेकरून महाविद्यालय ते की पॉईंट त्या ठिकाणी ते लेटरमध्ये मेन्शन करू शकतात. या ठिकाणी कोऑर्डिनेटर असेल, प्रिन्सिपल असेल आणि इंटर्नशिप प्रोग्रामर यांची सिग्नेचर विद्यार्थ्यांना त्या लेटरवरती घ्यायची आहे. कॉलेजच्या लेटर हेडवरतीच हे सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. त्यानंतर स्टुडंट अंडरटेकिंग फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे, जो कॉलेजचा असतो, म्हणजे विद्यार्थ्यांचं जो अंडरटेकिंग आहे ते विद्यार्थ्यांनी कॉलेजला द्यायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव विद्यार्थ्यांनी टाईप करायचं, त्याचा वर्ग, डिव्हिजन, रोल नंबर, ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, पॅरेंटचं देखील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि ईमेल आय डी हा एकदम व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर प्रिन्सिपलसाठी हे अंडरटेकिंग आहे, ही एकदम व्यवस्थित माहिती पाहून विद्यार्थ्यांनी ती भरून घ्यायची. आता जो इंटर्नशिपचा जो प्रोग्राम ड्युरेशन आहे, जेव्हा तुम्ही प्रपोजल दिला होता त्या प्रपोजलचा जो पिरियड आहे तो पिरियड या ठिकाणी टाकायचा, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत तो विद्यार्थी इंटर्नशिपसाठी आपल्या फॉर्ममध्ये जात होता. आणि त्यानंतर त्या अंडरटेकिंग विद्यार्थ्यांनी पॅरेंटच्या सहीने आणि त्याच्या सहीने
या ठिकाणी जोडायचं आहे. ज्या दिवशी इंटर्नशिप डेट संपेल त्या दिवशीची डेट या ठिकाणी मेन्शन असणे आवश्यक आहे. आता हे ऑर्गनायझेशनचं म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी इंटर्नशिपसाठी जात आहे त्या ऑर्गनायझेशननी या ठिकाणी त्याचं अंडरटेकिंग द्यायचं आहे. मॅनेजर असेल, बँकेचं नाव, त्याचं प्लेस, अंडरटेकिंग विद्यार्थ्याने त्या अंडरटेकिंग फॉर्मला द्यायचं आहे. त्या ठिकाणी कॉलेजचं संपूर्ण नाव टाईप करावं. त्याच्यानंतर त्याचं सेमिस्टर किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी जाणार आहेत याचं मेन्शन त्या विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. आणि शेवटी विद्यार्थ्यांनी त्याचं नाव आणि सही या ठिकाणी टाकावी. इंटर्नशिप रिपोर्ट बनवताना अशा प्रकारे हे टाकू नये. डायरेक्ट विद्यार्थ्यांनी त्याचं नाव टाकावे आणि वरती सिग्नेचर करावे. डेट आणि प्लेस एडिट करा किंवा टाईप तुम्ही टाकू शकता. हे लॉंग शीट आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. लॉंग शीट हे ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करत असते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी किती वेळ काम केला, त्या इंटर्नशिप खरंच खरोखर केलेली आहे किंवा नाही याचं मेन्शन याच्यामध्ये असतं. आता हा जी लॉंग शीट आहे विद्यार्थ्यांनी फर्मच्या लेटर हेडवरती असेल किंवा त्यांचं जर लेटर हेड नसेल तर खाली त्यांच्या स्टॅम्प आणि सिग्नेचर हे घेणे आवश्यक आहे. तर त्यांचं जो लेटर असेल त्या लेटरमध्ये हे गोष्टी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचं नाव, कॉलेजचं नाव, क्लास, त्याच्यानंतर त्याचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे तो स्पेशल सब्जेक्ट या ठिकाणी मेन्शन असणे आवश्यक आहे. इंटर्नशिप कधी सुरू केली आणि एंड कधी झाला. तर लॉंग शीट म्हणजे काय, तर लॉंग शीट म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ती इंटर्नशिप कधी सुरू केली त्या दिवसाची डेट. त्यानंतर इंटर्नशिप मध्ये जात असताना विद्यार्थ्यांनी कितीपासून किती वाजेपर्यंत काम केले. टोटल आवर्स फॉर एक्झाम्पल XYZ नावाचा विद्यार्थी तो 9 तारखेला गेला. त्यांनी सकाळी 10 वाजता इंटर्नशिप जॉईन केली आणि 12 वाजता निघून आला. म्हणजे याचे टोटल आवर्स किती झाले, 2 आवर्स. आणि 2 तासामध्ये त्यांनी काय काम केलं असेल ते इथं मेन्शन करायचं आहे. मेन्शन करायचं 2 तास. फॉर एक्झाम्पल आपण इथं बँक घेतली आहे. पहिल्या दिवशी तो विद्यार्थी गेला 10 ते 12, त्याने 2 तास इंटर्नशिप केली. आता त्यांनी वर्क काय केलं हे मेन्शन करणं आवश्यक आहे. त्यांनी फॉर एक्झाम्पल व्हाउचर लिहिले असतील, विड्रॉल केले असतील, सॉफ्टवेअरचं काही काम केलं असेल, पेमेंट स्लिप भरून दिले असतील, लोन ॲक्टिव्ह केला असेल, तर ह्या अशा प्रकारचे डिटेल थोडक्यात या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने टाकायची. आणि त्या स्टुडंटला ज्यांनी गाईड केलं आहे त्या गाईडची सिग्नेचर या ठिकाणी असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी स्टुडंटची सिग्नेचर असेल. अशा प्रकारे हे 60 आवर्सचं हे ॲलोकेशन आहे. पूर्ण 60 तास विद्यार्थ्यांनी हे इंटर्नशिप करणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट देत असताना विद्यार्थ्याचं नाव आणि त्यांनी ते सक्सेसफुली कंप्लीट केले असं हे ऑर्गनायझेशन तुम्हाला सर्टिफिकेट देईल. या ठिकाणी त्या कंपनीचं जो स्टॅम्प असेल तो स्टॅम्प घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सुपरवायझर असेल, सुपरवायझर नसेल तर ब्रँच मॅनेजर असेल, प्रोडक्ट मॅनेजर असेल, त्यांची सही असणे आवश्यक आहे. आणि इथं काय त्यांची जर ज्या प्रकारे तुमची फर्म असेल त्या प्रकारे तुम्हाला सही या ठिकाणी घ्यायची आहे. तुमच्या कंपनीमध्ये 4-5 जण असतील तर ते घेऊ शकतात, 2 असतील दोघांची सह्या घेऊ शकतात. त्यांचे नाव टाकून त्यांचं सिग्नेचर घेणे आवश्यक आहे. खाली डेट मेन्शन करायची की तुम्हाला हे सर्टिफिकेट कधी अवेलेबल झालं किंवा कधी मिळालं. त्याच्यानंतर इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना त्या फर्म करून घ्यायचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं. प्रत्येक विद्यार्थ्याला हे कंपल्सरी सर्टिफिकेट जोडणं अनिवार्य आहे. आता या सर्टिफिकेटमध्ये काय आहे, या ठिकाणी त्या फर्मचं लेटर हेड असतं. लेटर हेड म्हणजे त्या कंपनीची जी फर्म आहे त्या नावाचं एक कोर अशा प्रकारचं एक शीट असतं यावरती त्या कंपनीचं पूर्ण ईमेल आय डी, लोगो, सर्व डिटेल्स दिलेले असतात. त्या लेटर हेडवरती जो ऑर्गनायझर असेल तो काय करत असतो, महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलच्या नावाने ते सर्टिफिकेट त्यांना प्रोव्हाइड करत असतो. इथं प्रिन्सिपलचं नाव, कॉलेजचं नाव आणि प्लेस. इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट या ठिकाणी हा विषय टाकणे आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे इंटर्नशिप काय केली, पूर्ण केलेली आहे याचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देत आहोत असं ते या ठिकाणी मेन्शन करत असतात. आता एका फर्ममध्ये कमीत कमी 5 विद्यार्थी जाऊन काम करू शकतात. एक विद्यार्थी असेल तर फक्त एकच विद्यार्थ्याचं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. जर 2 असतील तर 2 आणि 5 असतील तर 5. 5 पेक्षा जास्त विद्यार्थी एका फर्ममध्ये कामाला जाऊ शकत नाही. जेवढे असतील त्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव, रोल नंबर
त्या विद्यार्थ्यांचा आधार नंबर आणि स्पेशल सब्जेक्ट. प्रत्येक विद्यार्थ्याचा विषय हा वेगवेगळा असू शकतो किंवा प्राची विद्यार्थ्यांचा स्पेशल सब्जेक्ट हा एक असू शकतो. ज्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांचं असेल त्या प्रकारे स्पेशल सब्जेक्ट हा चेंज करायचा आहे. आणि या सगळी माहिती भरून झाल्यानंतर त्या अथॉरिटीची स्टॅम्प, सही आणि त्याचा जो पोस्ट असेल त्या पोस्टची स्टॅम्प देखील या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हा फीडबॅक फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑर्गनायझेशनकडून पण प्रोव्हाइड करून घ्यायचा आहे, त्यांच्याकडून हा भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ही माहिती सर्व ऑर्गनायझेशनचा ओनर असेल किंवा जे मॅनेजर असतील त्यांनी त्यांच्या हाताने ही माहिती भरायची आहे. विद्यार्थ्यांनी तर टाईप करायचं नाही, सगळी माहिती त्या पेनाने त्या व्यक्तीकडून भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हे रँकिंग आहे, पार्ट आहे इंडिव्हिज्युअल रँकिंग. याच्यामध्ये फक्त त्या व्यक्तीने चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, म्हणजे आपली जी बरोबरची खूण असते अशा प्रकारची बरोबरची खूण तुम्हाला त्या ठिकाणी कॅड करायची आहे. हे तुम्हाला 15 प्रश्न दिलेले आहेत. समोरच्या व्यक्तीला जो फीडबॅक द्यायचा तो प्रकारे देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहे: एक्सलंट, व्हेरी गुड, गुड, सॅटिस्फॅक्शन आणि नीड इम्प्रूव्हमेंट. म्हणजे तो समोरच्या व्यक्तीने विद्यार्थ्यांमध्ये काय काय चेंजेस हवे किंवा त्यांचं परफॉर्मन्स कसा होता याबद्दल हा दिलेला फीडबॅक आहे. त्यांचे काही सजेशन असतील तर हे सजेशन विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून लिहून घ्यायचे आणि सगळं हे फीडबॅक फॉर्म झाल्यानंतर या ठिकाणी त्या फॉर्मचा शिक्का आणि त्या अथॉरिटीची सही आणि त्यांचं स्टॅम्प या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हा स्टुडंट फीडबॅक फॉर्म आहे जो पॅरामीटरमध्ये मोजला जातो. काही इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे चांगली झालेली आहे याचं पॅरामीटर तुम्हाला 10 स्केलमध्ये द्यायचं आहे. म्हणजे 10 पैकी तुम्ही त्याला किती मार्क देऊ शकतात किंवा किती मार्क देणार विद्यार्थी, त्यांनी त्याचं सेल्फ ॲनालिसिस करायचं आहे आणि ते ॲनालिसिस करून त्याला मार्क द्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल द प्री इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोव्हाइड बाय द कॉलेज वॉज व्हेरी युजफुल, 10 असेल तर सगळ्यांनाच 10 नाही द्यायचे. आपण स्वतः आपलं ॲनालिसिस करायचं आणि त्यानुसार आपण आपल्याला मार्क द्यायचे. 10 असेल 10 पैकी मला वाटलं मी चांगल्या प्रकारे इंटर्नशिप केली, मला सर्व गोष्टी समजल्या, तर 10 पैकी मी 9 मार्क मला देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं हे 10चं स्केलमध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्किंग द्यायचं आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायला भेटल्यात, तुम्हाला कशा प्रकारे हे इफेक्टिव्ह झाले याचं सजेशन्स तुम्हाला या ठिकाणी देऊन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्याची सही करायची आहे, डेट आणि त्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. आणि इथून पुढं होतं तुमचा इंटर्नशिप रिपोर्ट सुरू. हा फर्स्ट पेज आहे. यामध्ये तुमचं टायटल द पेज, त्यानंतर इंटर्नशिप रिपोर्ट सबमिटेड टू, म्हणजे तुम्ही इंटर्नशिपला ज्या ठिकाणी केलं होतं त्या इंटर्नशिप फर्मचं संपूर्ण नाव. सबमिटेड बाय म्हणजे काय, तुमचं नाव या ठिकाणी. इंटर्नशिप ड्युरेशन 60 तास म्हणजे 60 आवर्स आणि मंथ आणि इयर, कोणत्या महिन्या आणि वर्षामध्ये तुम्ही इंटर्नशिपला गेले होते हे अशा पूर्ण पेजवरती तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरं स्टेप येते म्हणजे ॲकनॉलेजमेंट. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे टाकायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं ॲकनॉलेजमेंट म्हणजे ऋण निर्देशक प्रत्येक विद्यार्थ्याचं हे वेगवेगळं असू शकतं. ॲबस्ट्रॅक्ट आहे. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही जे इंटर्नशिप रिपोर्ट केला आहे त्या इंटर्नशिप रिपोर्टचा थोडक्यात ही माहिती असते आणि ही माहिती तुम्हाला पूर्ण इंटर्नशिपचा जो रिपोर्ट याच्याबद्दल माहिती देत असते. तुम्ही इंटर्नशिपमध्ये काय केलं, 60 तासामध्ये कोणत्या बँकेत किंवा कोणत्या फर्ममध्ये तुम्ही कामाला गेले त्याचा थोडक्यात एक सारांश म्हणून ॲबस्ट्रॅक्ट याला गृहीत धरलं जातं. त्याच्यानंतर टेबल ऑफ कंटेंटमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटर्नशिप, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेंट्रल बँक कोतो विलेज, इंटर्नशिप रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, वर्क एक्सपिरियन्स, डेली वर्क ॲलोकेशन, चॅलेंजेस फेस, केस स्टडी अँड ॲनालिसिस, कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन आणि रेफरन्स, हे सर्व 10च्या 10 गोष्टी इंटर्नशिप रिपोर्टमध्ये इन्क्लूड असणे आवश्यक आहे. तसा आपला इंटर्नशिप रिपोर्ट पूर्ण होणार नाही. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून सर्व माहिती एकदा वाचून घेऊ शकतात किंवा याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणारच आहे. अशा प्रकारे हे रिपोर्ट्स आहेत. वर्क एक्सपिरियन्स असेल, लर्निंग आउटकम असेल, तुम्हाला काय शिकायला भेटलं. तर ह्या ठिकाणी डेली वर्क ॲलोकेशन आहे. म्हणजे हा विद्यार्थी 2 तास काम करण्यासाठी जात होता. मग 2 तास काम करत असताना त्याला 1 महिन्याचा ड्युरेशन लागला.
म्हणजे 15 दिवस असेल तर मग एका दिवसामध्ये 4 तास त्याला काम करावे लागेल. ते पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काय काम केलं, तिसऱ्या चौथ्या दिवशी काय केलं, असं त्याने त्या विद्यार्थ्यांनी 30 दिवसाचं संपूर्ण ॲलोकेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि इंटर्नशिप करत असताना त्याला कोणकोणत्या चॅलेंजला फेस करावं लागले, हे सगळे चॅलेंजेस त्यांनी या ठिकाणी पॉईंट वाईज सर्व मेन्शन केलेले आहेत. ही केस स्टडी, हे केस स्टडी देखील तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहे. कन्क्लुजन आणि रिकमेंडेशन तुम्ही काय देणार? 60 तासामध्ये तुम्ही जे शिकले त्याबद्दल तुम्ही, ते बँक असेल किंवा जी फर्म असेल त्यांना काय निष्कर्ष काय निघाला आणि तुम्ही त्यांना काय सजेशन देणार, काय त्यांच्यामध्ये चेंजेस करण्याची आवश्यकता आहे, हे तुम्हाला या रिपोर्टमधून द्यायचं आहे. आणि रेफरन्स असणे हे आवश्यक आहे. बरीचशी माहिती तुम्ही ऑनलाईन काढतात, इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही फर्मचं बॅकग्राऊंड चेक करतात, त्याचा रेफरन्स या ठिकाणी कमीत कमी 10 रेफरन्स असणे आवश्यक आहे. आणि ज्या वेळेस तुमचा इंटर्नशिप रिपोर्ट पूर्ण होतो त्या ठिकाणी इंटर्नशिपचं प्रूफ तुम्हाला द्यावं लागतं. आता हे प्रूफमध्ये तुम्हाला 5 फोटो असतील ते द्यायचे. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइड करताना त्यांना जी भेट दिली होती सुरुवातीची, त्या भेटीचा फोटो असेल. दुसरं तुम्ही त्या ठिकाणी काम करताय त्याचा फोटो असेल. तिसरं कस्टमर हँडलिंगचा फोटो असेल. चौथं तुम्ही त्यांना काय सजेशन देणार असतात किंवा तुमची कुठं व्हिजिट गेली असेल त्या व्हिजिटचा फोटो असेल. आणि शेवटी त्या ऑर्गनायझेशनने तुम्हाला सर्टिफिकेट हे प्रोव्हाइड केले तुमची इंटर्नशिप संपली म्हणून, याचा एक फोटो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. अशा प्रकारे 5 फोटो तुम्हाला इंटर्नशिपच्या शेवटी जोडायचे आहे. अशा प्रकारे हा तुमचा पूर्ण फायनल स्ट्रक्चर होता. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी हा इंटर्नशिप रिपोर्टची जी PDF आहे ती प्रोव्हाइड करणार आहे. IMP क्वेश्चन असतील, त्यानंतर जे महत्त्वाचे तुम्हाला ज्या क्वेरीज असतील ते क्वेरीज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. आपल्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त फायनल इयरच्या पोरांपर्यंत शेअर करा. त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. थँक्यू.